सामान्य आणि तुच्छ मानणं निराळं, पण ज्यांची समत्वाची दृष्टी आहे त्यांनी सुद्धा तुच्छ मानणं याला काय म्हणावं हे ऐकलं. स्वामी विवेकानंद एका लग्नाला गेले आणि एका लग्नाला गेल्यानंतर बंगालमध्ये आणि मग पूर्वीच्या मोठ्या लोकांमध्ये गाण्याचा कार्यक्रम असे आणि त्या गाणाऱ्या गणिका असत. एक 60-70 वर्षाच्या पूर्वी चांगल्या बायका गात नव्हत्या. गाणं हे छछोरपणाचं लक्षण मानलं जात होतं. मला आठवतं आमच्या घरातलीच गोष्ट सांगतो. आमचे चुलते गायला शिकायला लागले, म्हणजे आता खूपच वर्ष झाली त्याला. ही कमीत कमी माझ्या जन्म म्हणजे 70-80 वर्षापूर्वी. तर दादा महाराजांना माणसं भेटली, म्हणले तुमची मुलं बिघडली. का बिघडली? तर गाणं शिकतायत. आश्चर्य की नाही? आणि बायकांनी तर गाणं सोडूनच द्या. म्हणून साधी बाई गाणं गातच नव्हती. गाणं हा चतुरपणा मानला जात होता. पण मोठ्या मोठ्यांच्या लग्नामध्ये या गणिका त्यांना गाण्याला बोलवायचंच, म्हणजे ती मैफल व्हायचीच. आणि विवेकानंद होते, त्यांना कळलं तिचं गाणं आहे. गाण्याबद्दल ते उठले, निघून गेले आतमध्ये. अशा गाण्याला आपण कसं बसावं? ती इतक्या आनंदात होती की आज माझं गाणं आणि विवेकानंद ऐकणार आहेत. मला ते गाणं काही आठवत नाही, लक्षात नाही माझ्या. आणि उत्कृष्ट गाणारी होती. स्वर लागला आणि गायला सुरुवात केली. इकडे तिकडे बघितलं, विवेकानंद नाही. त्या गाण्याचा अर्थ असा होता, मी दगड होते आणि आहे. मला वाटलं माझ्या जीवनामध्ये आज परिसाचा स्पर्श होण्याचा दिवस आहे, पण परिसच माझ्यापासून लांब गेला तर मी काय करणार? हजारो पाकळ्या असल्या काय सेवते पण बाहेरी न दिगताची परी परी पाती सहस्त्रवरी उपलविजे. पाती म्हणजे एक एक पान, एक एक पाकळी अशी उमलते. उमललेल्या पाकळ्या सहस्त्र आहेत, तसं इथे उमललेल्या पाकळ्या सहस्त्र आहेत. बरोबर ना? हॉल पाऊंड भरलेला आहे. उमललेल्या पाकळ्या सहस्त्र आहेत. बरोबर आहे ना? आता चला हा दृष्टांत सांगतो. उमललेल्या पाकळ्या सहस्त्र आहेत, बसलेले श्रोते हजारो आहेत, जोडलेत इथे. कळलं का? कुठे जोडलेत? त्याचा मूळचा देठ कुठे आहे? कशा करता आले? प्रवचनाकरता जोडले गेले. काय ऐकण्याकरता आले? अमृतानुभव. प्रत्येकाकरता शब्दाचा उच्चार निराळा आहे का? एकाच वेळेला हजारो कानामध्ये तो शब्द पोचत आहे. काय झालं? फूल एक, पाकळ्या अनेक, पण जोडल्यात एकाला. तसं जगत भिन्न रूपाने प्रगट होतं. भिन्न खाणी, भिन्न आकार, भिन्न नावे, भिन्न व्यापार, पण तेथ देखे जो अभिन्न आकार. जोडलं एकाला. तुम्ही कुठेही असा, पण कनेक्शन एका ठिकाणी आहे. प्रत्येक घरामध्ये, आता अजून सोपा करून सांगतो, प्रत्येक घरामध्ये स्वतंत्र मीटर आहे, प्रत्येक घरामध्ये लाईट आलेली आहे, पण ह्या सगळ्याचं कुठेतरी एक बेस आहे, तिथे जोडलं जातं. बरोबर आहे ना? आणि तिथली उडली तर तिथली बसल्याशिवाय चालत नाही. घरं हजारो, पण स्टेशन एक. का हो? लाईट गेली आपल्या. अहो नाही हो, सगळ्या रस्त्यावर काढो काय. मग लगेच फोन लावला तिथल्या सबस्टेशनला. ते म्हणले आमच्याकडची आहे, वरून गेली. म्हणजे शेवटी ती कुठेतरी मूळ स्वरूपाला जोडलेली आहे. मग तुमच्या घरामध्ये येते ती विविध रूपाने येते. काही ठिकाणी पिवळा दिवा आहे, काही ठिकाणी ते आधुनिक निघालेले आता बिल वाढत नाही असे दिवे. पूर्वी ट्यूब होत्या, मग झुंबर आले, झुंबर आहेत. मला सांगा, विविधता लॅम्पमध्ये असेल, बल्बमध्ये असेल,
पण जो करंट आहे तो इथून तिथून एकच आहे. करंट निराळा आहे का? ब्राह्मण म्हणून करंट निराळा, क्षत्रिय म्हणून निराळा, वैश्य म्हणून निराळा, व्यापारी म्हणून निराळा नाही का? संत म्हणून निराळा, गणिके म्हणून निराळा नाही. इथून तिथून करंट तोच आहे. जिवंत ठेवणारी सत्ता. माझं बोलणं कळलं का? भेद केला की संपलं. चला एक बोलता बोलता आठवलं. घास निराळा आहे पण रुची वाढते. वाह 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 वाह. खादलेसे खावे वाटे. खाल्लं म्हणून रुची कमी झाली नाही. खाणारा तोच आहे, रुची घेणारा तोच आहे, करणारा तोच आहे. चला अजून एक दृष्टांत देतो. एक व्यक्ती माझ्याकडे होती. रिटायर झाली, एकटी राहत होती बिचारी. स्वतःचं घर होतं आणि माझ्यावर अगदी मुलासारखं प्रेम. आणि एक दिवस आम्ही गेलो तिच्याकडे. गेल्याबरोबर त्या दिवशी तिने काय केलं होतं माहिती आहे का तुम्हाला? पाट मांडला, ताट मांडलं होतं, रांगोळी घातली होती, चांदीचं ताट ठेवलं होतं, मीठ लिंबू मिरची वाढली होती. मला वाटलं आपण गेलो आता कोण हिच्याकडे जेवायला आलंय, कोणतरी आला असेल. मी म्हटलं, त्यांचं नाव रमाबाई होतं. मी म्हटलं भागवत. मी म्हटलं आज कोण येणार आहे तुमच्याकडे? आम्ही एवढे. नाही हो बाबासाहेब, कोणी येणार नाही. मग हे काय आहे? म्हणले मला कोण आहे, मला कोण बोलवणार आहे? माझाच मी स्वयंपाक करते, माझाच मी पाट मांडते, माझंच मी ताट मांडते. चांदीचं ताट दुसऱ्याकरता मांडण्यापेक्षा माझंच मी ताट मांडते, माझंच मी जेवते. आणि आमटीचा फुरका मारताना माझीच मी वाह म्हणते. एक दृष्टांत पुरे आहे. भोगता तीच, भोग्य तेच आणि तृप्त होणारी तीच. एकच. मी म्हटलं हे केव्हा? रोज असंच करते. मला नाही मूल, मला नाही कोणीच. मला कोण बोलवणार आहे? मग कोण बोलवणार नाही तर मला मी बोलवते. काय? मी विचारते आज काय खायचंय? मग माझ्या आतून जो आवाज येतो त्याप्रमाणे करते. कळलं का? जीवनमुक्त. दुसऱ्या करता नाही, आपणच आपुलीच आवडी धरुनी खेळिया. आपणाती व्याले रे, अरूप होते ते रूपासी आले. जीवशिव नाम फावले रे, आपुलीच आवडी. काय? इथे माझी आवड भोगण्याकरता मी येतोय, तुम्हाला प्रवचन सांगण्याकरता नाही. त्याच्यातून तुम्ही तुमची आवड घालता आणि त्या आवडीचा भोग घेऊन तुम्ही तृप्त होऊन जाता. कोणावर उपकार नाहीत, कोणा करता नाही. मला जर करावंसं वाटलं नाही तर सांगेन की बुवा आता पुष्कळ झालं, पुष्कळ झालं. मला त्या करण्यातून मला माझी आवड भोगता येते. माझं बोलणं कळलं का? मला अशी सवय आहे, 2 श्रोत्यापुढे कार्यक्रम केलेत मी आणि 3-3 लाख श्रोत्यापुढे वर्षातून 1-2 प्रसंग असे येतात आणि कधीच कोणी नाही. आता एकादशीचा नियम आहे, कुठे कार्यक्रम नसेल तर माझ्या घरामध्ये फक्त 2 माणसं पुढे बसतात. माझी मंडळी असतात किंवा पुण्यात असलं तर माईसाहेब असते, घरी असेल तर नातू सून असते. तुम्ही बसलाय तिथे जितक्या आवडीने सांगतो तितक्याच आवडीने तेच सांगतो. का? एकादशी आहे. आज प्रभूचं स्मरण विशेषत्वाने घडलं पाहिजे. विसर आहे म्हणून नव्हे, विशेषत्वाने घडलं पाहिजे. हरिदिनी आहे, तितक्याच आवडीने, तितक्याच प्रेमाने. असा अर्थ नीट लक्षात घ्या. आपण जे भोगतो, आपण जे करतो, ती आपली आवड त्या वस्तूतून भोगतो. आपली आवड त्या वस्तूतून भोगतो. म्हणून भोग भोगता परिच्छिन्न नाही. म्हणून तैसा नवा नवा अनुभवी वाजते या धावी. अक्रियाची या गावी नेणे जेते. नवी नवी आवड. चला दृष्टांत देतो म्हणजे कळेल. इथे बसलेले सगळे तुम्ही आहात.
किती वर्ष भात खाताय? जन्मलेल्या दिवशी पहिलंच भरवलं भात, बरोबर आहे ना? बटाटा कुस्करून भरवला, बरोबर आहे. आज किती आहात? आता मी 81च्या उंबरठ्यावर उभा आहे. लहानपणी मला जो भात भरवला, पण जरा जर उशीर झाला तो भात आणतोय बघितलं तर असं वाटतं केव्हा खातोय. असं कालवलं की एक म्हणले एवढं वय झालं पण हावरट आहेत. अरे हावरट नाही, माझी आवड अजून नवीन आहे, हा जिवंतपणा आहे. माझं बोलणं कळलं का? समोर ताट आलं आणि नको वाटलं की समजावं, वरची चिठ्ठी आली. एक लक्षात ठेवा, जगदरूपाने जे दिसतंय तो परमात्माच आपापला विलास भोगत आहे. जेवणातून तुम्ही जेवण जेवत नाही तर तुमची रुची तुम्ही भोगता, तुमची आवड तुम्ही भोगता. काय भोगता? तुमची रुची, तुमची आवड. बाईने एखादी साडी नेसली, साडी नेसली तिच्या आवडीच्या रंगाची नेसली. दुसरी म्हणाली तुझा रंग काही मला आवडला नाही. तुला आवडते नाही तर न आवडते, मी माझ्या आवडीने नेसले. म्हणजे जे नेसली आहे, जे अंगावर घेतलंय तो भोग आणि भोगता भिन्न नाही. ती साडी नसून, नीट लक्षात घ्या, ती वस्तू नसून ती तिची आवड आहे. काय? फक्त ती आवड जी अदृश्य आहे ती त्या लुगड्यातून किंवा साडीतून प्रगट झाली, म्हणून ते निराळी नाही. म्हणून भोगता भोग्य हाही विलास तो नावेक, पहा तयाचे कौतुक वाचोनी तत्वदर्शी अनोळख, भोग्य भोगता तो असी. म्हणून इथे निराळं काही नाही, भोग भोगता सगळा एकच आहे. निराळं काहीही नाही. कळायला अवकाश येईल, इतकं लवकर कळणार नाही, हे मलाही कळतं आहे बरं का. काही काही पुन्हा पुन्हा ऐकाव्या लागतात तेव्हा कळतं. आणि आपल्या अंतःकरणाची अवस्था जेव्हा जेव्हा तशी त्या स्टेपला येईल तेव्हा तेव्हा दिसत जाईल. माझं बोलणं कळलं? पण पहिल्यापासून सांगतोय, ऐकत चला, केव्हा तरी दिवस येईल. ऐकायला काहीच हरकत नाही, कारण आमच्या कानावर सुद्धा भोग्य भोगता भोग शब्द गेलेले नाहीत. दृश्य द्रष्टा दर्शन ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे शब्दसुद्धा आमच्या कानावर गेलेले नाहीत. निदान शब्द तरी कानावर जाऊ दे. आता ज्ञाता ज्ञेय ज्ञान दृश्य द्रष्टा दर्शन हे शब्द मोठे आहेत, पण आहे हेच आहे. दृश्य द्रष्टा मध्ये घडतं ते दर्शन, संपलं. आहे किती सोपं झालं. पण अध्यात्माच्या परिभाषेमध्ये जेव्हा दृश्य द्रष्टा दर्शन शब्द वापरले जातात तेव्हा माणसाला वाटतं काय महाराज बोलतायत. ज्ञाता ज्ञेय ज्ञान असा शब्द वापरला, काय महाराज? नाहीत, आहे तेच, आहे तेच, फक्त सोपं करून सांगणं एवढं माझं काम आहे. एची विषयी बहुतांत. आता दृष्टांत देत होतो म्हणले ज्ञानेश्वर महाराज. सेवंतीपणा बाहेरी न निघताची परी पाती सहस्त्र वही उगली जाता. सेवंतीपणे बाहेर. आता शेवंती बघितली आहे, शेवती पिवळी वगैरे वगैरे असते. फूल विकसलं, विकसल्यानंतर शेकडो हजारो त्याच्या पाकळ्या होतात, बरोबर आहे ना? पण मला सांगा, हजारो पाकळ्या जरी असल्या तरी फूल एकच आहे. विवेकानंदांचं डोळे उघडले, खाडकर म्हणले, पोरी तुझं बरोबर आहे, बोलतो म्हणतेस तर ऐकतो. लक्षात घ्या, समत्वाची दृष्टी जर असेल, ज्ञानाच्या ठिकाणी जाऊन परिपूर्णतेने पोचला असेल तर हे अमकाय का तमकाय का काय आहे तिचं अनुकरण करू नका. पण ती वाईट आहे असं म्हणण्याचं तुम्हाला हक्क नाही आहे. माझं बोलणं कळलं का? काय म्हटलं मी? गणिका वाईट नाही आहे, ती या जगाची एक गरज आहे, आवश्यकता आहे, अनुकरणीय नाही आहे. पण निंदा करावी इतकी वाईट नाही. काही वेळेला तिचा सुद्धा उद्धार होऊन जाईल पण तुमचा होणार नाही. रामायणात कथा अशी आहे की रामचंद्र प्रभू जेव्हा अयोध्येमध्ये आले, मोठी मिरवणूक निघाली आणि त्याच्यामध्ये एक गणिका ती होती आणि ती अशी पुढे निघाली आणि जाता जाता एका साधूला धक्का लागला.
त्यांनी बघितलं, अरे ही गणी काय मला धक्का मारून निघते. त्यांनी जे गुद्दा मारला सावध झाली, लाज वाटत नाही म्हणाली मला धक्का मारतेस. क्षमा करा महाराज म्हणाले, मी रामाकडे बघत होते, तुम्ही मला दिसला नाही. तुम्ही तर रामात रत असताना मी कशी दिसले. रामाला बघायचं सोडून माझ्याकडे का बघितलं. तुम्ही माझ्या शेजारी असून माझं लक्ष तुमच्याकडे गेलं नाही. माझं लक्ष रामाकडे होतं, तुमचंही लक्ष रामाकडे असायला पाहिजे, माझ्याकडे का गेलं. कळलं का. म्हणून कपड्याचा रंग बदलला म्हणजे अंतःकरणातला रंग बदलत नाही. अंतःकरणातला रंग जेव्हा बदलतो त्याला श्रीरंग म्हणतात. काय म्हणतात त्याला. श्रीरंग बदलतात. म्हणून आमकं का तमकं या भानगडीतच पडू नका. हा अमृतानुभव आहे, तो कुणाला कमी लेखण्याकरता. अजून पुढे सांगतो, तुम्हाला पापी ठरवून मी पुण्यवान होण्याकरता हा ग्रंथच नाही. म्हणून या ठिकाणी काय सांगतायत बघा, जशा पाकळ्या भिन्न, गुलाबाच्या पाकळ्या भिन्न, पण वास एकच. तैसे नवा नवा अनुभवी वाचत वागवी अक्रियेची गावी नेणी येते. पुढे म्हणाले, त्याप्रमाणे प्रत्येक क्षणी नवा नवा अनुभव येण्याचा व्यापार जरी होताना दिसला तरी भोग भोगता व्यवहार तोच आहे. ब्रह्मवेत्ता पुरुष करीत असेल, दिसत असेल, पण त्याची आहे ती हे बघा. थोडक्यात आता समजेल असं देवाने मला सुचवावं, तुम्हाला समजेल असं सांगण्याकरता एवढीच माझी विनंती आहे. मी कालच सांगितलं, माझ्याकडे अभ्यास वगैरे काही नाही, पण इथे बसल्यावर सुस्त तेवढं तुम्हाला सांगायचं. तुमच्या पुढे मसाले भात ठेवलेला आहे किंवा भाकरी ठेवली आहे, कालवण ठेवलं आहे, बरोबर आहे ना. पहिला घास घेतला, अहो त्या जोडीने दुसरा घास आहे.